प्रकरणामध्ये मी होतो, बाजीराव मस्तानी असेल, चित्रपटाविषयक प्रकरणं असतील, खूप मोठमोठी प्रकरण मी हँडल केली आणि हा प्रवास मग वाढत गेला आणि जेव्हा मला नाव मिळू लागलो तेव्हा त्यावेळेस हे करत असताना माझ्याकडे मनोज जरांगे पाटील या साध्या व्यक्तीचं काम आलं। या व्यक्तीला त्याकडे कोणी ओळखत नव्हतं आणि मराठा समाजाची त्याच्याकडे एक तळमळ होती, समाजासाठी काहीतरी करायचं असं त्याचं ध्येय होतं आणि यामध्ये त्याच्या जवळचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं ॲडव्होकेट गणेश मस्के। यांनी मला एके दिवशी फोन केला आणि सांगितलं की जे कोपर्डीचे आरोपी आहेत त्यांच्यावर भर न्यायालयात काही कार्यकर्त्यांनी, जरांगेंच्या काही कार्यकर्त्यांनी हमला केलेला आहे आणि ते प्रकरण आपल्याला लढायचं आहे। त्या प्रकरणात आरोपींना जामीन मिळवून द्यायचा आहे। मग ते प्रकरण मी लढलं। तर ते प्रकरण लढत असताना मी एक रुपयाही नाही घेतला। का? कारण त्या ताईची ज्या प्रकारे हत्या करण्यात आलेली होती, तिला मारण्यात आलं होतं, ते अतिशय भयावक होतं आणि जर आपल्या बहिणीसोबत कोणी असं केलं तर तो विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला होता। त्या प्रकरणात मी एक रुपयाही न घेता ती केस लढली आणि विशेष म्हणजे आतापर्यंत मी ज्या केसेस लढत आलेलो